हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर आहे आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि बघ आमच्या इकडे सकाळपासून ही गाणं आवडे, मला तेवढं आवडतं ना तुम्हाला काय सांगू। तर मी सकाळपासून ऐकते हेच, तर सकाळपासून आमच्याकडे हेच आहे। तर बघा आता सगळं झालेलं आहे आणि तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर बघा आज काय विशेष नाही आहे असं तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर संध्याकाळी जाणार आम्ही वाडीमध्ये। तर बाबांच्या तिकडे नाही का साहेबांचं तिकडे आमच्या इकडे वाडीमध्ये एवढं मोठं सेलिब्रेशन, म्हणजे एवढे डीजे वगैरे लावलेले असतात वाडीमध्ये। तर ह्या एरियामध्ये असेल त्यांना तर सगळ्यांना माहिती असेल। तर बघा संध्याकाळी एवढं भारी असतं, संध्याकाळी आम्ही तिकडे जाणार आहे। तर एवढं भारी असतं ना, एवढं भारी, तर आपलं एवढं करून गेले त्यांनी, तर एवढं तर कसलं भारी असतं माहिती का। त्यांच्यामुळे आपण अशी मस्त लाईफ जगतोय। तर थँक्यू बाबासाहेबांना खूप खूप मनापासून नाही का। ते एवढे मोठे आहेत ना, त्यांचं बापरे कोणाची नखाची पण बराबरी नाही त्यांच्याशी। तर हे बघा एवढं भारी मी गाणं लावलं, हे गाणं तर एवढं आवडतं ना मला, आणि कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला बघा आज नाश्ता वगैरे करायचा आहे, आज बनवली आहे इडली। तर मी आज नाश्ता नाही केला, मग नाश्ता करायचा आहे आता। आणि मग नाश्ता करून मग आज नाही का वाडीमध्ये जायचं आहे ना संध्याकाळी। तर बघा मी अशी साधी तयार झाली सकाळी, तर संध्याकाळी मस्त तयार वगैरे होऊन, तर माझं ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर सॉरी माफ करा, मला एवढं बोलता नाही तरी मी ट्राय करते। तर चला थोडा नाश्ता करूया। आज नाश्त्यामध्ये हे बघा, आज नाश्त्यामध्ये असं मस्त मस्त इडली बनवली। इकडे बघा, हे बघा, तर इकडे आहे इडली आणि इकडे आहे मस्त खोबऱ्याची चटणी। हे बघा अशी मस्त खोबर, मस्त थोडंसं कढीपत्ता, राईची तडका, असं छान छान इकडे झालेली आहे आपली इडली। तर इडली चटणी तयार। तर बघा मला नाश्ता सगळे झाले, एवढं पीठ बाकी आहे आणखीन। तर मग म्हटलं पहिलं आपण नाश्ता करून घ्यावं नाही का। तर हे बघा आता असं काढायला लागतं, पण फोन कसा पकडायचा। तर बघा आता असं मस्त मस्त इडली काढून खायची, खूप लागली, खूप उशीर झाला मला नाश्ता वगैरे करायला आज। तर मी म्हटलं नाही का मस्त मोठ्या मोठ्या झाल्यात, फुगल्यात मस्त। तर खूप दिवस झालं पण इडलीच नव्हती बनवली, मग पोरांना म्हटलं आज बनवावंच नाही का। तर सांबार नाही बनवत, पोरं नाही, मोठीलाच आवडतं फक्त, दुसऱ्यांना नाही आवडत। खोबऱ्याची, नारळाची, एक नारळ फोडला आणि त्याची मस्त चटणी केली अशी मस्त, खूप छान लागते माहिती का मला। असं लागली ना जोरात, अशी मस्त मस्त फुगल्यात, खूप छान फुगतात नाही का असं थोडंसं। आणि पीठ आहे ना रेडीमेड आहे, आम्ही घरी नाही बनवलं। तर असं मस्त माझं प्लेट तयार झालेलं आहे। चला मी पहिला नाश्ता करून। तर बघा आता आम्ही आलेलो आहे वाडीमध्ये, तर तुम्हाला गर्दी दाखवते। असलं भारी वाटतंय ना, सगळे भीम सैनिक पण असं व्हाईट ड्रेसमध्ये दाखवते तुम्हाला। तर हे बघा सगळं व्हाईटमध्ये। तर मी आता वाडीमध्ये स्टार्ट झाले, हे बघा छोटे छोटे बघा मुली वगैरे मस्त व्हाईट घालून, पुढं सगळं व्हाईट दिसेल तुम्हाला बघा। तरी पण मी वाडीच्या चौकाच्या अलीकडेच आहे खूप। ते बघा मी आम्ही फॅमिली सोबत आलोय, तिकडे माझ्या 2 मुली, माझी आहो ते बघा पप्पांसोबतच असते ती। तर हे बघा असं मस्त दाखवते तुम्हाला, चला बघा आलो वाडी जवळ। बघा तर कसलं भारी आहे, इकडे असे घेऊ पण शकतो आपण मस्त झेंडे वगैरे। हे बघा खूप गर्दी आहे, बापरे खूप गर्दी आहे। आम्हाला बघायला भेटते का नाही काय माहिती। छोटी मोठी नामी वैद्याला कधी घुमानतो, नामी वैद्याला कधी घुमानतो।
लय मजा वाटत होती, डान्स करूशी वाटत होता, पण जाऊ दे आता जातो आणि आता बाहेर काहीतरी खाणार आहे आणि मग घरी जाणार आहे. तर बघा आलो आता आम्ही इकडे मस्त. हे आमचं फेवरेट चायनीज रेस्टॉरंट आहे छोटंसं आणि इकडेच नाही का चायनीज वगैरे खातो. हे बघा इकडे जागा फुल आहे वाटतं. आतमध्ये चला, आहे ना आतमध्ये. तर हे बघा इकडं बसत होते बाहेर, मला बाहेर नाही आवडत तर आतमध्ये चाललेलो आहे आता. इकडं पण मिस्टरांचे मित्रच आहेत बाबा, काय सांगायचं. हे बघा हे आणून दिलं टाइमपासला खायला आणि माझ्या पोरांना एवढं आवडतं, चटणी लावून लावून खाते. जिथं बघाल तिकडं मित्र मला ब्लॉग बनवायचा असतो.
ते बघा कसं खाते. तर ऑर्डर दिलेली आहे, आता ऑर्डर येईल. पिलेटीस आणून दिल्या तिकडे. तर चला आता तोपर्यंत टाइमपासला हे खातात. बघा आलेलं आहे आमचं जेवण. हे बघा इकडं आम्हाला खूप आवडते. बघा कसं जाते, घरी नाही जात असं जेवण. ओ कोबी आणायला सांगा ना. तर हे बघा असं मस्त मस्त खातो आणि आम्ही घरी जातो. तर बघा आमचं जेवण झालेलं आहे. मस्त मस्त चाललेलं आहे. तिकडे बघा श्रींच्यानी वेळ लागून हातानेच खाते, तसं काही नाही, ते कुठं पण आणते. तर हे गेलेत आमचे, हे गेलेत बिल करायला. तुम्हाला दाखवते त्यांचे मित्र कुठं बघा ना, तिकडे मित्रच असतात. काय काय आम्ही फक्त शेजवान राईस ऑर्डर केलं. हे बघा मी इकडे खाल्लं. हे बघा इथे कोबी होती, इकडे हे वालं हे काय ह्याला काय म्हणतात माहिती नाही. आणि हे इकडे मिस्टरांचं होतं. आणि इकडं पाण्याची बॉटल. हे पाणी कोणच पित नाही. आमचे लेकरं बाहेर आलं ना हे बॉटलचंच पाणी पितात. हे असं हॉटेलमधलं पाणी नाही पित. अरे बघा असं मस्त झालेलं आहे. तिकडं मिस्टर बघा बिल करताय. तर चला आम्ही आता जातो घरी.